नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट लेक्चरमध्ये काय बघितलं होतं? रिसीट संबंधी एंट्री बघितली. नेक्स्ट लेक्चरमध्ये बघितला आपण कॉन्ट्रा. आता बघत आहोत आपण पेमेंट. तर पेमेंट म्हणजे खर्च, आपल्याकडून कॅश जाणे. तर मोस्टली जेव्हा आपण कॅश किंवा चेकने व्यवहार करतो, म्हणजे पैसे कोणाचे तरी देतो, तेव्हा त्याची एंट्री आपल्याला पेमेंट वाउचरमध्ये करावी लागते. मग पेमेंट वाउचरमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर आपल्याला काही लेजर तयार करून घ्यावे लागणार आहेत. तर पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम बघूया, नंतर सोल्युशन बघूया, नंतर ते टॅलीमध्ये कशा प्रकारे करतात ते बघूया. पेड रुपीज फॉर रेंट रुपीज 3000 अँड पेड बाय डेबिट कार्ड ऑफ HDFC बँक. आपण रेंट पेड करतोय आणि डेबिट कार्ड वापरलेलं आहे HDFC बँकेचं, म्हणजे बँक बॅलन्स कमी होणार आहे आणि रेंट हा खर्च आहे. त्यानंतर टेलिफोन चार्जेस आपण 500 रुपये पेड केले. तर ॲक्च्युली हा पूर्ण खर्च आहे. हा सर्व कशामध्ये मोडणार? तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये मोडणार. एंट्री काय झाली तुमची? टेलिफोन एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश. कॅश आपली कमी होत आहे आणि टेलिफोन एक्सपेन्सेस हा खर्च आहे, तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉसला घेणार आहोत. त्यानंतर पेड सॅलरी, ही पण एंट्री सेम, सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश. नंतर पेड वेजेस, इथं पण वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश. जर तुमच्या ह्या सर्व सोल्युशनहून एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या, ती म्हणजे कोणती? की यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती कोणती गोष्ट? की एकतर बँक अकाउंट क्रेडिट आहे किंवा कॅश अकाउंट क्रेडिट आहे. त्याला आपण काय म्हणतो? पेमेंट असं म्हणतो. तर आपण बघूया पेमेंटचं कशा प्रकारे एंट्री करतात ते आपण बघूया. ओके. आता बघा, पहिल्यांदा आपल्याला हे सर्व लेजर तयार करून घ्यावे लागतील. रेंट अकाउंट करावं लागेल. HDFC ऑलरेडी केलेलं आहे, परत करण्याची गरज नाही. टेलिफोन चार्जेस आहे, सॅलरी आहे, वेजेस आहे. तर ॲक्च्युली तुम्हाला मी सिंगल लेजर शिकवलेलं आहे. आता मल्टिपल लेजर कसं करायचं ते सांगतो तुम्हाला मी. इस्केप करा, बाहेर पडा, इस्केप करून अकाउंट इन्फोमध्ये जा. जर तुम्हाला सिंगल लेजर करायचं असेल तर इथं क्रिएटवर क्लिक करा. पण सिंगल लेजर करून डोंट वेस्ट युअर टाईम. आपण मल्टिपल लेजर करू. ओके. आणि इथं आपण दाखवूया कोणकोणते लेजर करायचे ते बघूया. या ठिकाणी रेंट आहे, टेलिफोन चार्जेस आहे, सॅलरी. पहिल्यांदा आपण रेंट अकाउंट करूया. आणि हे सर्व आपले कशामध्ये मोडतात? तुमचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये मोडतात. एंटर करा. ओपनिंग बॅलन्स काय नाही. नंतर टेलिफोन चार्जेस, टेलिफोन चार्जेस अकाउंट ते करा. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्या. ओके. एंटर करा, एंटर करा. त्यानंतर सॅलरी आहे. हे तुमचं इनडायरेक्ट एक्सपेन्स, सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. म्हणजे आता तुमचा जो नेट प्रॉफिट 20,000 दिसत होता तो आता कमी होणार आहे तुमचा. ओके. बघा, टेलिफोन झालं, रेंट झालं, टेलिफोन झाले, सॅलरी, नंतर वेजेस. ओके. आता एकूण किती तुमच्या? 1 2 3 आणि हे चार चार एंट्री आहेत. ठीक आहे. आपण बघूया वेजेस. इथं पण वेजेस घ्या. इथं बघा, एंटर करा. इथं पण घ्या डायरेक्ट एक्सपेन्सेस, जे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दाखवतो त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. एंटर करा आणि सेव्ह करून घ्या. आता तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता, इथं अल्ट्रामध्ये जाऊन ऑल आयटममध्ये बघून हे बघू शकता. त्याच्यामध्ये ते इन्क्लूड झाले बघा, हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठाला? हा इथं रेंट, सॅलरी, नंतर वेजेस, टेलिफोन चार्जेस. ओके. जर तुम्ही आत्ता करंट कंडिशन जर बघितली, स्केप करून जा आणि तुम्ही बघा प्रॉफिट अँड लॉसमध्ये, आणि इथं तुम्हाला काय दिसत आहे? तुमचा हा या ठिकाणी हं. हा, तर बघा हे 20,000 रुपये दिसत आहे. ओके. आणि ते ओके 20,000 आहे. ॲक्च्युली इथं काय दाखवत नाही ते बघणं आवश्यक आहे. बघूया नंतर आपण. ओके. प्रॉफिट अँड लॉस आणि हे बॅलन्स शीट. ओके. बॅलन्स शीट पण ओके. ठीक आहे, बघूया. हं. तर हे बघा, हे ओरिजिनल सॉफ्टवेअरचं काय असतं माहिती आहे का? या ठिकाणी हे ओरिजिनल सॉफ्टवेअर कधी घेतलंय, काय घेतलंय, त्याचा सिरियल नंबर काय आहे, हे इथं जाऊन क्लिक केलं ना तर तुम्हाला लक्षात येतं. ॲक्च्युली आपलं TSS एक्सपायर झालेलं आहे 2018मध्येच. ॲक्च्युली आपण काही बिझनेस अकाउंटिंग करत नाही, त्यामुळे आपण ते परचेस केलं नाही. ओके. फक्त आपण एज्युकेशन पर्पजसाठी हा घटक वापरतोय. ओके. तर आपण बघूया. हं. आता एक एक वाउचर एंट्री करूया. डायरेक्ट आपण लेजर केलेलं आहे. आता वाउचर एंट्रीला सुरुवात करूया. तर ही एंट्री आपण कंबाईन बी करू शकता, परंतु आपण कंबाईन न करता इंडिव्हिज्युअल करूया. रेंट अकाउंट डेबिट टू बँक. आपल्याला काय करायचं आहे? एक मिनिट, इथं अमाऊंट चुकलेली आपली, ती अमाऊंट करेक्ट करून घ्या. रेंट किती आहे? 3,000. तर क्रेडिटला पण 3,000 घ्या. ओके.
रेंट अकाउंट डेबिट टू काय HDFC बँक. इथं आता आपलं हे पेमेंट F5 हा जो फंक्शनल कीचा काय म्हणतो आपण त्याला मेनू बार आहे, व्हर्टिकल मेनू बार, त्याच्यावरती जाऊन ह्या ठिकाणी पेमेंटवर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर आपण आता काय वापरणार आहोत, जे पहिल्यांदा आपण काय पेड केले रेंट, तर रेंट अकाउंट डेबिट टू HDFC बँक 3000 रुपये. इथं लिहा बाय म्हणजेच डेबिट 3000 रुपये, इथं 3000 रुपये आणि इथं ऑप्शन आहेत तुम्हाला HDFC अकाउंट. ओके, पूर्वी 5000 होतं पण आता आपण 3000 रुपये देतोय. हे बाकी चेक नंबर हे ते तुम्ही देऊ शकता, चेक नंबर काय असेल तर तो तुम्ही टाकू शकता. एंटर करा. एंटर बघा, पेमेंटमधला फर्स्ट वाउचर एंट्री आपण केलेली आहे. एंटर करा. त्याच्यानंतर आपण सेकंड बघूया. सेकंडमध्ये काय सांगितलंय, टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश. ओके, तर टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश आपल्याला करायचं आहे 2000 रुपये, 20000 रुपये सॉरी. टेलिफोन चार्जेस इथं 500 आहेत, अमाऊंट थोडेसे चुकलेत, आपण करेक्ट करून घेऊया. 500 रुपये इथं आणि इथं पण 500 रुपये. ओके, कारण हा प्रॉब्लेम आपण स्वतः तयार केला आहे त्यामुळे थोडेसे मागे पुढे झाल्यात गोष्टी, ते आपण समजून घेऊया. ओके, तर टेलिफोन चार्जेस 500 रुपये खर्च आहे, आपण इथं दाखवूया. टेलिफोन चार्जेस 500 रुपये, कॅशने पेमेंट करतोय म्हणून कॅश अकाउंट इथं घ्या आणि एंटर करा. बघा, हे दुसरी एंट्री झाली, तर तुम्ही आता तिसरी एंट्री करायची आपल्याला. हे तिसरी एंट्री इथं जाणार मी आणि इथं तिसऱ्या एंट्रीवर मी क्लिक करणार, ह्याला सिलेक्ट करणार, म्हणजे ही एंट्री आपण करत आहोत. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश, इथे किती आहे सॅलरी 7000 रुपये, तर टाका इथं 7000 रुपये. ओके, तर 7 सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश इथं परत करा. हे सॅलरी अकाउंट आहे आणि इथं 7000 रुपये एंटर करा आणि इथं काय करा तुम्ही कॅश करा. एंटर करा. ओके, त्याच्यानंतर परत आपण काय करूया, वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश 3000 रुपये. एंट्री नंबर किती आहे तुमची, चौथी. ओके, बघा ऑलरेडी आपण 3 एंट्री केलीत, आता चौथी एंट्री करायची आणि अमाऊंट एकदा बघून घ्या. वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश किती आहे 3000 रुपये. ओके, फक्त सिलेक्ट करायचं, एंटर. ओके, आता याचा परिणाम आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरती होणार आहे. बघा, ॲक्च्युली तुम्हाला डायरेक्ट एक्सपेन्सेस दाखवत आहे, लॉस न बिझनेसला सुरुवात झाली का. अल्ट F1 जर केला तर तुम्हाला ट्रेडिंगला काहीच दिसत नाही, फक्त ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला हा जो वरचा जो भाग असतो तो ट्रेडिंग अकाउंटचा असतो, तो व्हेजेस 3000 रुपये आणि तो ग्रॉस लॉस झाला आपला या साईडला 3000 रुपये, पण आपल्याला 20 रुपये प्रॉफिट झाला. या 20,000तून हे 3000 रुपये गेले. ओके, आणि त्यानंतर एकूण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 10,500, म्हणजे हे 13,500 गेले, तर नेट प्रॉफिट झाला आपला 6,500. आणि जर बॅलन्स शीटमध्ये बघितलात तुम्ही, तर बॅलन्स शीटमध्ये बघा हा प्रॉफिट अँड लॉस इथं आला, पूर्वी इथं आला होता. जेव्हा लॉस असेल तेव्हा असेटला दाखवतात आणि प्रॉफिट झाला की तो इथे येतो. ॲक्च्युली तो आपल्याला ट्रान्सफर करायचा असतो, तो आपण नंतर बघू कशाप्रकारे प्रॉफिट आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे ते आपण बघूया. तत्पूर्वी आपण हा घटक बघतोय. तर व्हिडिओची साईज खूप नाही, तर आपण पेमेंट साईडच्या सर्व एंट्री बघितलेल्या आहेत. आता आपण नेक्स्ट पार्टकडे येऊया. हा झाला भाग आपला. आता सोपा भाग राहिला आपला अजून, तो म्हणजे कुठला, या ठिकाणी परचेस आणि सेल्स. ठीक आहे, तर परचेस आणि सेल्सच्या एंट्री आपण करून घेऊया. परचेससाठी आपल्याला कोणती फंक्शन की यूज करायची ती इथं बघू शकता, ती आहे F9. ओके, F9 की प्रेस करा आणि परचेसची एंट्री करा. ओके, तर आता आपल्याला 2-3-3च एंट्री घेतलेले आहेत, कारण फक्त कन्सेप्ट क्लिअर करायची आहे तुम्हाला, बाकी काही गोष्टी नाहीत. परचेस गुड्स फ्रॉम अद्विक. आता अद्विककडून आपण माल खरेदी केलेला आहे, तर त्याची एंट्री कशी करणार तुम्ही, तर परचेस आपल्याला करावं लागेल लेजर, त्यानंतर अद्विक करावं लागेल. परचेसचं लेजर परचेस असणार आहे. अद्विककडून आपण उधारीवर माल खरेदी करतोय, तर तो आपला झाला क्रेडिटर्स. जो व्यक्ती आपल्याला उधारीवर माल विकतो, मीन्स फ्रॉम हुम वी परचेस गुड्स ऑन क्रेडिट बेसिस, दॅट पर्सन्स बिकम क्रेडिटर. तर मग परचेस अकाउंट आहे, इथे कॅश अकाउंट परत करण्याची गरज नाही, परचेस आहे आणि कॅश आहे. ओके, तर आपल्याला 2 अकाउंट तयार करावे लागतील, एक परचेस आणि अद्विक. आपण लेजर क्रिएट बघूया, इथं जाऊया, ह्या अकाउंट इन्फोवर जाऊन क्लिक करा, लेजरवर जाऊन क्लिक करा, क्रिएटवर जाऊन क्लिक करा आणि परचेस अकाउंट टाका आणि इथं घ्या परचेस. कंट्रोल येणं सेव्ह करा, नंतर मग अद्विक.
अद्विक कशामध्ये येणार तुमचा? सन्ड्री क्रेडिटर्समध्ये येणार, कारण त्याच्यावरून कोण उधारीवर माल खरेदी करतोय. कंट्रोल ए. ओके, एंटर करून सेव्ह करून घेतलं. आता आपण वाउचर एंट्री करणार आहोत. त्या तत्पूर्वी इस्केप करूया. वाउचरवरती तर डायरेक्ट व्ही जरी प्रेस केला तरी चालणार आहे. ओके, आता त्यानंतर बघा आपण F9 इथं परचेस आहे, सिंगल लेजर. आपल्याला या ठिकाणी जर समजा तुम्ही ह्या ठिकाणी घेतो मी, आता तुम्हाला हे इनवॉइस मोडमध्ये पाहिजे असेल तर इनवॉइसमध्ये घेऊ शकता, वाउचर मोडमध्ये पाहिजे तर वाउचरमध्ये घेऊ. अजून आता वाउचर मोडमध्ये एंट्री करूया म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. ओके, तर एंट्री काय सांगते आपल्याला? एंट्री सांगते बघा आपल्याला काय सांगते एंट्री. परचेस गुड्स फ्रॉम अद्विक 66,000. आपण अद्विककडून 66,000 रुपयाचा माल खरेदी केलाय. मग इथं क्रेडिटला कोण येणार आहे? तुमचा अद्विक येणार आहे. आपण अद्विक घेतलेला आहे आणि एंटर आहे, त्याची इन्फॉर्मेशन फिलअप करत बसा, नाहीतर नका करू. अमाऊंट जी आहे तीच घ्या. एकूण किती? 66,000 रुपये ही अमाऊंट आहे. ठीक आहे, इथं 66,000 रुपये घ्या. ओके, आणि हे परचेस अकाउंट घ्या. नेम ऑफ आयटम काही नाही. ओके, एंटर. नॅरेशन लिहित बसणार नाही कारण वेळ वाया जातो म्हणून घेत नाही. ठीक आहे, आता दुसरी एंट्री बघूया आपण. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश ऑलरेडी केलेलं आहे म्हणून तीच एंट्री. तर परत हे 2 नंबर इथं काय? परचेस अकाउंट डेबिट टू कॅश. एंटर करा. अमाऊंट टाका, जेवढी अमाऊंट इथं दिलेली आहे बघा. किती रुपयाचा माल खरेदी केला आहे आपण? 10,000. परचेस अकाउंट आपलं डेबिट असणार आहे. आपली बिझनेसची कॅश अमाऊंट कमी होत आहे म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट. तर परचेस अकाउंट डेबिट टू कॅश 10,000 रुपये. पहिल्यांदा क्रेडिट घ्यायचं आहे, नंतर डेबिट घ्यायचं आहे परचेस अकाउंट. ओके, एंटर करा. बघा 2 एंट्री झाल्या. आता थर्ड एंट्री आपल्याला करायची. ही सेमच आहे, फक्त अमाऊंट चेंज आहे. किती आहे? 25,000 रुपये. तर इथं परत तीच एंट्री करायची. इथं कॅश अकाउंट क्रेडिटला 25,000 रुपये आपण कॅश देतोय आणि माल खरेदी करतोय. परचेस किती? आता तुम्हाला या ठिकाणी 25,000. आता ही एंट्री केल्यानंतर तुम्ही जर बघितलं ना, आता इस्केप करून बघू शकता तुम्ही. बघा काय, हे इथं जा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जाऊन बघू शकता. इथं जाऊन क्लिक करा, एंटर करा. आता तुम्हाला नुसता लॉसच दिसेल. का लॉस दिसत आहे? कारण आपलं परचेस आहे, सेल्स काहीच नाही आहे. जेव्हा आपला सेल्स होणार, आपण माल खरेदी केलेला आहे. ओके, 1,04,000 रुपये आपला खर्च आहे आणि त्यामुळे हा इकडे लॉस आलेला आहे 1,04,000 रुपये आणि परत 10,500 रुपये खर्च झालेला आहे. म्हणजे 1,14,500 खर्च झाले. त्यापैकी 20,000 रुपये इनडायरेक्ट इन्कम आहे. म्हणजे नेट लॉस 94,500 आपल्याला दिसत आहे. जर तुम्ही या ठिकाणी डिस्प्लेमध्ये जाऊन बघितलं, डे बुकमध्ये जर बघितलं तरी तुम्हाला ह्या एंट्री दिसून येतात. तुम्हाला परचेसच्या एकूण किती? 3 एंट्री आहेत. नंतर इथं बघा तुम्ही ह्या रिसीटच्या एंट्री किती आहे बघण्यासाठी तुम्ही काय करा, कीबोर्डवरची जी काही टॅब की आहे, स्पेस बार की आहे, ती प्रेस करा आणि हे बघा शिफ्ट आणि प्रेस करायचं. हे तुम्ही करू शकता. परत ह्याच्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, हे स्पेस बारला क्लिक करायचं. हे रिसीट किती आहेत बघा, 1 2 3 4. हे रिसीटच्या 4 एंट्री झाल्या. परचेसच्या किती? 3. ह्या 1 2 3. पेमेंटच्या किती? हे 1, हे 2, हे 3 आणि हे 4. तुम्ही स्पेस बारनं सिलेक्ट पण करू शकता. आता कॉन्ट्राचे किती? हे 1 2 3 4. ओके, म्हणजे आपण कॉन्ट्रा शिकलो अगोदर, सॉरी रिसीट बघितलं, त्यानंतर कॉन्ट्रा बघितलं, त्यानंतर पेमेंट बघितलं, त्यानंतर परचेस. म्हणजे आपण वेगवेगळ्या व्हरायटीचे एंट्रीज बघत आहोत. ओके, त्यानंतर जर तुम्हाला बघायचं असेल तर बॅलन्स शीट बघू शकता. बॅलन्स शीटवर जा आणि क्लिक करा. इथं बघा नेट लॉस तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी. मगाशी तुम्हाला प्रॉफिट या साईडला दिसत होता. आता हा प्रॉफिट अँड लॉस 94,500 तो तुमच्या असेटला दाखवत आहे, म्हणजे तो तुमच्या बिझनेसचा लॉस आहे. ठीक आहे, आता आपण येऊया अकाउंटिंग वाउचरवरती. अकाउंटिंग वाउचर येण्यापूर्वी आपल्याला आता पुढचा भाग बघायचा आहे. तो म्हणजे कोणता? मी ह्या एकाच भागामध्ये हा भाग शक्यतो कव्हर कर. ओके, तर आता आपण सेल्सबद्दल डिस्कशन करूया. ओके, आता सेल्समध्ये सुद्धा 3च ट्रान्झॅक्शन घेतलेत. बघूया. सोल्ड गुड्स टू दीपक अकाउंट डेबिट टू सेल्स. तर इथं तुम्ही बघू शकता बघा काय, बॅलन्स शीटमध्ये बघू शकता. बॅलन्स शीटमध्ये काय, इथं बॅलन्स शीटमध्ये जर गेलात समजा आणि इथं जर बघितला अल्ट F1 ने डिटेल बघितला तर तुम्हाला इथं बघा हे बॅलन्स दिसतं सन्ड्री डेटर्स आहे का नाही. कॅश रिसिव्ड फ्रॉम दीपक म्हटलं होतं आणि तो डेटर्समध्ये घेतला होता.
तर आता ॲक्च्युली आपला ते एंट्री आता पॉझिटिव्ह बॅलन्स येणार. आता निगेटिव्ह होता तो पॉझिटिव्ह होणार. कसा होणार तो बघूया. दीपकला आपण माल विकतोय. दीपक आपला कस्टमर आहे म्हणून दीपक अकाउंट डेबिट टू सेल्स. दीपक अकाउंट आपण तयार केले, सेल्स अकाउंट तयार केलं नाही. सेल्स अकाउंट आपल्याला तयार करून घ्यावं लागेल. तर आपण इथं अकाउंटिंग इन्फोमध्ये जायचं आहे. लेजरवर जाऊन क्लिक करायचं आहे. क्रिएटवर जाऊन क्लिक करायचं आहे. केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी सेल्स अकाउंट करायचं आहे. मग सेल्स हे सेल्स अकाउंट घेऊया आणि इथं घ्या सेल्स अकाउंट. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे सर्व स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे बघा. म्हणजे इतकं डिटेलमध्ये मी कधीच व्हिडिओ तयार केले नव्हते, खास तुमच्यासाठी करतोय. सेल्स अकाउंटच करायचं, बाकी कुठलेच लेजर करायची गरज नाही आहे. ओके आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढे चालून आता वाउचर एंट्री करायची आहे. आता वाउचर एंट्री तयार करूया. ठीक आहे, आपण नंतरच्या भागामध्ये तो भाग बघूया. या ठिकाणी थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम दिसतोय. ओके झाला सॉल्व प्रॉब्लेम, आपण कवर करूया. नेक्स्ट सोल्ड गुड्स टू दीपक एंट्री करून घ्या. एंट्री काय येणार ती वाउचर एंट्रीमध्ये जाऊ आपण आणि इथं जाऊन एंटर करूया. ओके आता सेल्ससाठी इथं फंक्शन की आहे F8 किंवा डायरेक्ट तुम्ही मग तुम्हाला कशामध्ये करायचं आहे तर ते करू शकता. वाउचरमध्ये करायचं आहे तर करू शकता. आता एंटर करा. दीपकला आपण माल विकतोय म्हणजे दीपक अकाउंट डेबिट. एकूण दीपकला किती माल विकतोय ते लिहा. इथं दाखवते बघा दीपकला किती माल विकत आहे. किती रुपयाचा माल विकतोय आपण 64,500. ओके ऑन अकाउंटच टाका. नंतर सेल्स. ओके एंटर करा. एंटर. नेक्स्ट पुढे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. तर सेल्स अकाउंट क्रेडिटलाच असणार आहे 12,000 रुपये. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स, इथे कॅश अकाउंट डेबिट असणार आहे आणि तुमचं सेल्स अकाउंट किती असणार आहे 12,000 रुपये सेल्स अकाउंट. ओके एंटर करा. ही दुसरी एंट्री झाली. त्यानंतर तिसरी एंट्री इथं काय सांगितलं तुमचं सोल्ड गुड्सवर रुपये, ते पण कॅश बेसिस सेम एंट्री. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स 27,000 रुपये. इथं सुद्धा बघा तिसरी एंट्री तुमची कॅश येत आहे 27,000 रुपये. तुम्ही बँक पण दाखवू शकला असता पण ठीक आहे हरकत नाही, आपण 27,000 रुपये तुम्हाला समजलेलं आहे. ओके आता जर तुम्ही बघितलात काय टॅलीमध्ये जाऊन जर तुम्ही बघितलात तर या ठिकाणी तुम्ही रिपोर्ट बघा, बॅलन्स शीट बघा, तुमच्या लक्षात येईल. किंवा प्रॉफिट अँड लॉस बघू अगोदर. बघा हे अल्ट F1 एक मिनटं. आता बघू शकता. आता मात्र तुमच्या बिझनेसचा जो ग्रॉस लॉस आहे तो कमी झालेला आहे कारण आपण सेल्स जास्त केलेली आहे त्यामुळे. ठीक आहे आता किती दिसत आहे तुमच्या बिझनेस ग्रॉस लॉस 500 रुपये. पण इनडायरेक्ट इन्कम जास्त असल्यामुळे परत आपल्या बिझनेसला नेट प्रॉफिट झाला आहे, तो आपल्या बॅलन्स शीटच्या या साईडला दाखवतो आपण. ठीक आहे इथं 9,000 रुपये. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत जर्नल वाउचर. त्यासाठी मी आहे कारण का जर्नलचा भाग तितकासा अवघड म्हणजे थोडासा अवघड आहे, तो आपण समजून घेणं आवश्यक आहे. थँक यू. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.